Firstly, good morning or welcome beta. Today's lecture starting the new concept Ohm's law. बाळा तुम्ही आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी हा कन्सेप्ट ऐकलेला असाल की ओहम्स लॉ नेमका काय आहे, ओहम्स लॉ नेमकं काय सांगतो. बरेच स्टुडंटचे मी मेसेजेस पाहिले, त्यांनी म्हणले की सर ओहम्स लॉ वरती जर एखादा प्रॉब्लेम आला असेल तर तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केला गेला जातो ते एक्झाम्पल आज आपण आता पाहणार. बेटा बोर्डवरती एक प्रॉब्लेम आहे. द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन अ लाइट बल्ब इज 1000 ओम. बेटा ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला रेजिस्टन्स दिलेला आणि रेजिस्टन्स दिलाय 1000 ओम. पुढे पाहिलं तर इफ द बल्ब इज हेल्ड बाय अ करंट सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज 230. त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दिला आहे 230 व्होल्ट अँड फाइंड द करंट अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला इथे विचारला. सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली केली पाहिजे, ज्या वेळेस आपण सायन्स मधील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आन्सरची सुरुवात हे गिवन डाटा हा शब्दातून करायची असते. मग सर मी पाहतो पहिल्यांदा गिवन डेटा. सर गिवन डाटा म्हणजे नेमकं काय की दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय कंटेंट दिले, दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला नेमक्या कशाच्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू अगोदर आपल्याला बाजूला कलेक्ट करता आल्या गेल्या पाहिजे. आणि सर मला लक्षात येतो मला पोटेन्शियल डिफरन्स दिलाय. पहिल्यांदा रेजिस्टन्स लिहू आपण. रेजिस्टन्स दिलाय 1000 ओहम. पुढे पाहिलं तर सर मला पोटेन्शियल डिफरन्स दिलाय. पोटेन्शियल डिफरन्स 230 व्होल्ट. आता मला हे लक्षात आलं पाहिजे की रेजिस्टन्स इज इंडिकेटेड बाय कॅपिटल R symbol and potential difference is indicated by capital V symbol. मग ह्या क्वेश्चन मध्ये मला रेजिस्टन्स दिलाय, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय आणि करंट फाइंड आउट करायचं. मग सर आपण कंटेंट पाहतो बाय युजिंग ओहम्स लॉ. बाय युजिंग ओहम्स लॉ तुम्हाला आपल्या सर्वांना ओहम्स लॉ तर माहित आहेच. V इक्वल टू IR. ओहम्स लॉ काय बेटा? V इक्वल टू IR. V means potential difference, I means current and R means resistance. ओहम्स लॉ काय बेटा? V इक्वल टू IR. आता बेसिक मॅथ हे सर्वांना माहित असतं की सर या दोघांच्या मध्ये काही नाहीये म्हणजे इनटू असतं. दोघांच्या मध्ये काही नाहीये म्हणजे इनटू असतं. सर हे प्रोडक्ट मधलं R इकडे डिवाइड मध्ये जाऊ शकतं. V बाय R इक्वल टू R. मग आता परत प्रॉब्लेम कडे यायचं. प्रॉब्लेमचा गिवन डाटा पाहायचा. V किती दिले बेटा? 230 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स दिलाय 230 व्होल्ट आणि R मीन्स रेजिस्टन्स. रेजिस्टन्स किती दिले बेटा? 1000 ओम. आणि मला फाइंड आउट करायचं आहे करंट. फाइंड आउट करायचं आहे करंट. आता बेसिक मॅथ नुसार आपण हे कॅन्सल करू शकतो. 0 0 कॅन्सल. काय बेटा? 0 0 कॅन्सल. मला लगेच प्रश्न पडतो सर 123 ला आपण डिवाइड करू शकत नाही म्हणून मी 0 0 इथे सर पॉइंट दिल्यामुळे 0 वाढला. 100 न 230 ला म्हणजे सर 100 2 जा 200 30 उरलं पॉइंट मुळे 300 झालं सर. 100 3 जा 300 म्हणून 0.23 इक्वल टू I म्हणजे सर I फॉर करंट की 0.20. मला लगेच प्रश्न पडतो SI युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओम, SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट, तर SI युनिट ऑफ करंट इज एम्पियर. SI युनिट ऑफ करंट इज